नमस्कार मित्रांनो, पुण्याच्या IT हब जवळ म्हणजे ताथवडे सारख्या प्राइम लोकेशनला स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. जिथे खासगी बिल्डर्सचे 2 BHK फ्लॅट 80-90 लाखांच्या खाली मिळत नाहीत, तिथे तुम्हाला फक्त 65 लाखात सर्व सोयी सुविधांसह घर मिळणार आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही पुण्यात स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे ताथवडे येथील फेज 2 प्रकल्पासाठी तब्बल 792 सदनिकांची लॉटरी जाहीर झाली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या योजनेची A to Z माहिती पाहणार आहोत, जसे की घरांच्या किमती, उत्पन्न गट, आवश्यक कागदपत्रे, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अटी व पात्रता, तसेच या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या महत्त्वाच्या तारखा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला व्हिडिओ सुरू करूया. सध्या म्हाडा पुणे मंडळाने एकूण 792 सदनिकांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये प्रामुख्याने ताथवडे पुणे येथील प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्पाचे नाव आहे ताथवडे फेज 2, सर्वे नंबर 126+127-1. हा प्रकल्प मुंबई पुणे हायवेला लागून आहे आणि ताथवडे येथे स्थित आहे. हे लोकेशन मुंबई पुणे जे IT प्रोफेशनल आणि पुण्यात स्थायिक होऊ पाहणाऱ्या लोकांसाठी अत्यंत सोयीचे आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे 80% काम पूर्ण झाले असून या प्रकल्पातील घरांचा ताबा जून 2027 पर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तसेच विशेष म्हणजे इच्छुक अर्जदारांसाठी सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्ही प्रत्यक्ष घराची पाहणी करू शकता. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, घरांचे तपशील आणि किमती. या लॉटरीमध्ये मुख्यत्वे 2 गट आहेत. एक LIG म्हणजे अल्प उत्पन्न गट आणि 2 MIG म्हणजे मध्यम उत्पन्न गट. अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG या गटासाठी संकेत क्रमांक आहे 932A आणि MIG म्हणजे मध्यम उत्पन्न गटासाठी स्कीम कोड नंबर आहे 932B. LIG या उत्पन्न गटातील घरे म्हणजे 932A या संकेत क्रमांकातील घरे असणार आहेत 1 BHK ची, तर मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG या गटातील 932B या स्कीम कोड मधील घरे असणार आहेत 2 BHK ची. तर LIG म्हणजे अल्प उत्पन्न गटातील 932A या स्कीम कोड घरातील घरांचे चटई क्षेत्रफळ असणार आहे 59.08 ते 60.66 चौरस मीटर. तसेच मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG या गटातील 932B या स्कीम कोड मधील घरांचे चटई क्षेत्रफळ असणार आहे 69.34 ते 70.92 चौरस मीटर. तर LIG या गटासाठी एकूण 24 सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर MIG या उत्पन्न गटासाठी एकूण 768 सदनिका उपलब्ध असणार आहेत. आणि स्कीम कोड नंबर 932A LIG या उत्पन्न गटातील घरांच्या किमती असणार आहेत 46 लाख ते 47 लाख रुपयांच्या दरम्यान. तसेच मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG या गटातील 932B या संकेत क्रमांकातील घरांच्या किमती असणार आहेत 64,50,000 ते 65,50,000 रुपयांच्या दरम्यान. तर LIG या उत्पन्न गटासाठी ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क अशी एकूण 50,708 रुपये भरावे लागणार आहे. तर मध्यम उत्पन्न म्हणजे MIG या उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम असणार आहे 75,000 रुपये आणि अर्ज शुल्क असणार आहे 708, अशी एकूण 75,708 रुपये ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला अनामत रक्कम प्लस अर्ज शुल्क अशी रक्कम भरावी लागणार आहे. तसेच लक्षात घ्या की या किमती अंदाजित आहेत, यामध्ये बदल देखील होऊ शकतो. तसेच अनामत रकमेमध्ये 708 रुपये हे अर्जाचे शुल्क आहे जे परत मिळत नाही, पण अनामत रक्कम लॉटरी न लागल्यास तुम्हाला परत मिळते. आता पाहूया या प्रकल्पाची माहिती. म्हाडा पुणे मंडळाच्या या सोडतीतील ताथवडे प्रकल्पात तुम्हाला खासगी प्रकल्पांप्रमाणे सोयी मिळतील, म्हणजेच की प्रत्येक फ्लॅटला मोफत 4 व्हीलर पार्किंग असणार आहे. तसेच क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि ओपन जिम देखील असणार आहे. योगा आणि मेडिटेशन रूम, मुलांसाठी खेळायची जागा. तसेच या प्रकल्पांतर्गत इलेक्ट्रिक गाड्यांसाठी EV चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध असणार आहे. तसेच सोलर ऑन ग्रिड सिस्टम आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग. थोडक्यात सांगायचं तर मॉडर्न लाईफस्टाईल साठी आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा या प्रकल्पांतर्गत या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. तर आता पाहूया महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक. डायरी आणि पेन घ्या, कारण या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. तर या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी 27 एप्रिल 2026 दुपारी 1:30 वाजल्यापासून सुरू झाली आहे. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख असणार आहे 31 मे 2026 रात्री 11:59 पर्यंत.
तर या सोडतीसाठी जी उत्पन्न गटानुसार जी अनामत रक्कम भरायची आहे ती अनामत रक्कम भरण्याची शेवटची तारीख असणार आहे 1 जून 2026 रात्री 11:59 पर्यंत. तर या लॉटरीचा निकाल म्हणजे या सोडतीची संगणकीय सोडत 8 जुलै 2026 रोजी दुपारी 12 वाजता जाहीर होणार आहे आणि या सोडतीतील यशस्वी अर्जदारांची यादी 8 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सोडतीसाठी 16 मार्च 2023 सुधारित परिपत्रकानुसार काही कमाल उत्पन्न मर्यादा याप्रमाणे असणार आहे. येथे 2 वेगवेगळ्या क्षेत्रानुसार उत्पन्न मर्यादा दिली आहे. उत्पन्न गट असणार आहेत अत्यल्प म्हणजे EWS, अल्प उत्पन्न गट म्हणजे LIG, मध्यम उत्पन्न गट म्हणजे MIG आणि उच्च उत्पन्न गट म्हणजे HIG. तर मुंबई महानगर क्षेत्र म्हणजे MMR, पुणे महानगर क्षेत्र म्हणजे PMRDA, नागपूर महानगर क्षेत्र म्हणजे NMRDA व 10 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत असणाऱ्या क्षेत्रांसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा आहे 6 लाख रुपयांपर्यंत, अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा असणारे 9 लाख रुपयांपर्यंत, तर मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा असणारे 12 लाख रुपयांपर्यंत. तर उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही कमाल उत्पन्न मर्यादा दिलेली नाही. तर उर्वरित महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत असणाऱ्या क्षेत्रांसाठी अत्यल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा असणारे 4.5 लाख रुपयांपर्यंत, तर अल्प उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा असणारे 7.5 लाख रुपयांपर्यंत, तर मध्यम उत्पन्न गटासाठी उत्पन्न मर्यादा असणारे 12 लाख रुपयांपर्यंत, तर उच्च उत्पन्न गटासाठी कोणतीही कमाल मर्यादा दिलेली नाही. लक्षात ठेवा, जरी या चारही उत्पन्न गटासाठी किमान मर्यादा निश्चित केलेली नसली तरी अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प म्हणजे EWS आणि अल्प म्हणजे LIG या अशा 2 उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज करू शकते. तर अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प म्हणजे LIG आणि मध्यम म्हणजे MIG या 2 उत्पन्न गटासाठी पात्र आहेत. तर मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम म्हणजे MIG आणि उच्च म्हणजे HIG या गटात अर्ज करू शकतात. तर उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी उपलब्ध असणाऱ्या घरांसाठी अर्ज करू शकतात. तर या उत्पन्नानुसार तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा पुरावा देखील सादर करावा लागणार आहे. तर उत्पन्नाच्या पुराव्यासाठी उत्पन्नाचा पुरावा हा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या आर्थिक वर्षाचा असायला हवा. यासाठी तुमचे या दिलेल्या आर्थिक वर्षातील आयकर विवरणपत्र म्हणजे ITR किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला यातील एकूण उत्पन्न ग्राह्य धरले जाईल आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून तुम्हाला आयकर विवरणपत्र म्हणजे ITR म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला या दोन्हीपैकी कोणती एक कागदपत्र इन्कम प्रूफ म्हणून तुम्हाला सादर करावे लागणार आहे. तर आता या सोडतीसाठी कागदपत्रे कोणती लागतील, तर या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अर्जदाराचे पॅन कार्ड, आधार कार्ड, अर्जदाराच्या बँक खात्याचा कॅन्सल चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाची कॉपी तसेच उत्पन्नाचा दाखला 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या काळातील ITR किंवा तहसीलदार यांनी दिलेला दाखला असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराचे डोमासाइल सर्टिफिकेट 2018 नंतरचे असणे आवश्यक आहे. इत्यादी कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तर या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी काही सर्वसाधारण आवश्यक पात्रता देखील नमूद करण्यात आले आहे. जसे की अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे, तसेच अर्जदाराच्या नावे किंवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीच्या नावे पुणे महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड भागामध्ये स्वतःचे घर नसावे आणि अर्जदार हा महाराष्ट्राचा आदिवासी असावा आणि त्याच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. तर अशी ही सर्वसाधारण अटी व पात्रता असणार आहे. तर या म्हाडा पुणे मंडळाच्या एकूण 792 घरांच्या सदनिकांच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला housing.mahada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन नोंदणी आणि लॉटरी अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो, ही होती म्हाडा पुणे ताथवडे लॉटरी 2026 ची संपूर्ण माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.